नमस्कार. भारतीय राज्यघटनेच्या केंद्रस्थानी ना एक सततची रस्सीखेच आहे. केंद्र सरकार श्रेष्ठ की राज्य सरकार? म्हणजे अधिकारांच्या या लढाईत संविधानानं नेमकं कोणाला जास्त ताकद दिलीये? चला, आज याच गुंतागुंतीच्या संबंधांचा जरा खोलवर जाऊन वेध घेऊया. तर मग थेट मूळ प्रश्नावरच येऊया. भारताच्या या प्रचंड मोठ्या सत्ता संरचनेत अंतिम अधिकार नक्की आहे तरी कोणाकडे? केंद्राकडे की राज्यांकडे? विशेषतः जे कायदा आणि प्रशासकीय सेवा परीक्षांची तयारी करतायत त्यांच्यासाठी हा एक अगदी मूलभूत प्रश्न आहे आणि याचं उत्तरच आपण आज शोधणार आहोत. चला तर उत्तर शोधायला सुरुवात करूया. या संपूर्ण चर्चेचा पाया आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निरीक्षणात. 1963चा खटला होता पश्चिम बंगाल राज्य विरुद्ध भारतीय संघ. यात न्यायालयानं भारताच्या संरचनेला एक खास शब्द वापरला, अर्ध संघराज्यीय. म्हणजे काय? तर एक अशी रचना जिथे ताकदीचं पारडं केंद्राकडे झुकलेलं आहे. हाच शब्द आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू असणार आहे. तर मग सर्वोच्च न्यायालयाने वापरलेल्या या अर्धसंघराज्यीय शब्दाचा नेमका अर्थ तरी काय? चला, हे कोड आता उलगडून पाहूया. आणि इथेच आपल्याला एक महत्वाचा विरोधाभास दिसतो. बघा, एकीकडे केंद्राला झुकतं माप देणारी रचना आहे, पण मग दुसरीकडे 1994च्या SR बोम्मई खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं अगदी स्पष्ट केलं की संघराज्य म्हणजेच फेडरलिझम हे घटनेचे एक असं मूलभूत वैशिष्ट्य आहे जे तुम्ही बदलूच शकत नाही. याचा अर्थ काय? तर घटनेनं केंद्राची ताकद आणि राज्यांची स्वायत्ता यांच्यात एक खूप नाजूक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण मग हे संतुलन प्रत्यक्षात साधलं कसं जातं? याचं उत्तर मिळतं आपल्याला घटनेच्या कलम 446 अंतर्गत येणाऱ्या 7व्या अनुसूचीमध्ये. ही अनुसूची कायदे करण्याच्या अधिकारांची विभागणी 3 वेगवेगळ्या सूचींमध्ये करते. चला तर ही नियम पुस्तकाच बघूया. जसं आपण या तक्त्यात पाहू शकतो, अधिकारांची विभागणी अगदी स्पष्ट आहे. पहिल्या स्तंभात आहे संघ सूची. यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन यांसारखे राष्ट्रीय महत्त्वाचे जवळपास 100 विषय आहेत. यावर फक्त आणि फक्त संसदच कायदा करू शकते. दुसऱ्या स्तंभात आहे राज्य सूची. यात पोलीस, कृषी, आरोग्य असे स्थानिक महत्त्वाचे 61 विषय आहेत. आणि तिसऱ्या स्तंभात आहे समवर्ती सूची, ज्यात शिक्षण आणि वन यांसारख्या 52 विषयांवर केंद्र आणि राज्य हे दोन्ही कायदे करू शकतात. पण थांबा, यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या सूचींमध्ये संघ सूचीला सर्वोच्च स्थान दिलंय. आणि इतकंच नाही, तर कलम 248 नुसार जे विषय या तिन्ही सूचींमध्ये कुठेच नाहीत, ज्यांना आपण शेषाधिकार किंवा रेसिड्युअरी पॉवर्स म्हणतो, ते सुद्धा थेट केंद्राच्या अधिकारात जातात. यावरून पुन्हा एकदा दिसतं की घटनेचा कल हा केंद्राकडे जास्त आहे. मग विचार करा, जेव्हा केंद्र आणि राज्यांमध्ये कायदेशीर अधिकारांवरून वाद होतो तेव्हा पंच म्हणून कोण काम करतं? अर्थातच आपली न्यायपालिका. आणि हे वाद सोडवण्यासाठी न्यायालय काही महत्त्वाच्या सिद्धांतांचा म्हणजे डॉक्ट्रिन्सचा वापर करते. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे सार आणि तत्व सिद्धांत, ज्याला इंग्रजीत डॉक्ट्रिन ऑफ पिथ अँड सबस्टन्स म्हणतात. याचा अर्थ अगदी सोपा आहे. न्यायालय कायद्याच्या वरवरच्या शब्दांवर नाही, तर त्याच्या मूळ उद्देशावर आणि खऱ्या सारावर लक्ष केंद्रित करतं. म्हणजे जर कायद्याचा मुख्य उद्देश एका सूचीतील विषयाशी संबंधित असेल तर तो वैध मानला जातो, जरी त्याचा दुसऱ्या सूचीतील विषयावर थोडाफार परिणाम होत असला तरी. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 1951चा FN बलसारा खटला. तेव्हाच्या बॉम्बे राज्याने दारूबंदीचा कायदा केला, जो राज्यसूचीतील सार्वजनिक आरोग्य या विषयाखाली येतो. आता साहजिकच या कायद्यामुळे मद्याच्या आयातीवर परिणाम झाला, जो खरं तर संघसूचीतला विषय आहे. तरीही न्यायालयानं कायद्याचा मूळ उद्देश म्हणजेच त्याचं सार आणि तत्व पाहिलं, जे सार्वजनिक आरोग्य होतं, आणि त्यामुळे तो कायदा वैध ठरवला. पुढचा सिद्धांत आहे छद्मी विधान किंवा डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन. सोप्या भाषेत सांगायचं तर जे काम तुम्हाला थेट करण्याची परवानगी नाही, ते तुम्ही देखावा करून वेगळ्या मार्गानेही करू शकत नाही. जर एखादं विधिमंडळ आपल्या अधिकाऱ्यांच्या बाहेर जाऊन कायदा करत असेल, तर न्यायालय तो देखावा बाजूला सारून तो कायदा रद्द करू शकतं. केसी गजपती नारायण देव खटल्यात न्यायालयानं हेच तर स्पष्ट केलं. न्यायालय फक्त कायद्याच्या वरवरच्या स्वरूपावर किंवा नावावर जात नाही, तर त्याचा खरा हेतू काय आहे हे तपासतं. जर कायदा बनवण्यामागचा खरा हेतू घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन करणं असेल, तर तो अवैध ठरवला जातोच. आता जरा समवर्ती सूचीबद्दल बोलूया.
इथे तर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात. मग प्रश्न येतो की जर दोघांच्या कायद्यात संघर्ष झाला तर काय? याचं उत्तर आहे कलम 254 मध्ये. याला म्हणतात विसंगतीचा सिद्धांत किंवा डॉक्ट्रिन ऑफ रिपदमेन्सी. यानुसार सरळ सरळ केंद्राचा कायदा राज्याच्या कायद्यावर प्रभावी ठरतो. पण थांबा, इथे एक महत्वाचा अपवाद आहे. जर राज्याने बनवलेला कायदा राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवला आणि त्याला मंजुरी मिळाली, तर मात्र तो कायदा त्या विशिष्ट राज्यात केंद्राच्या कायद्यावरही प्रभावी ठरू शकतो. होस्ट फार्मास्युटिकल्स खटल्यात हेच स्पष्ट झालं होतं. यातून संघराज्य संतुलनाचा एक उत्तम नमुना आपल्याला दिसतो. आता आपण त्या विशेष परिस्थिती पाहूया जिथे घटना स्वतःच केंद्राला राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याची आणि त्यांच्या विषयांवर कायदे करण्याची थेट परवानगी देते. यात अशा 4 महत्वाच्या तरतुदी आहेत. पहिली, कलम 249. यानुसार जर राज्यसभेने 2/3 बहुमताने राष्ट्रीय हिताचा ठराव मंजूर केला तर संसद राज्यसूचीतील विषयावर 1 वर्षासाठी कायदा करू शकते. दुसरी, कलम 250. यानुसार राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार आपोआप. तिसरी आहे कलम 252 नुसार जर 2 किंवा अधिक राज्य स्वतः संसदेला विनंती करतील तर संसद त्यांच्यासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते. आणि चौथी, कलम 253. यानुसार आंतरराष्ट्रीय करार लागू करण्यासाठी संसदेला राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. या सर्व तरतुदी केंद्राला विशेष परिस्थितीत अधिक अधिकार का मिळतात हे स्पष्ट करतात. तर या सगळ्या विश्लेषणावरून आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. अंतिम अधिकार नक्की कोणाकडे आहे आणि भारताची रचना नेमकी कशी आहे? पुन्हा एकदा एस.आर. बोम्मई खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या त्या महत्त्वाच्या निरीक्षणाची आठवण करूया. संघराज्य प्रणाली हे भारतीय घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे. याला धक्का लावता येत नाही. तर मग आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर आता स्पष्ट आहे. भारताची रचना अर्धसंघराज्यीय आहे, जिथे केंद्राला झुकतं माप दिले आहे. 7व्या अनुसूचीने अधिकारांची विभागणी केली असली तरी शेषाधिकार आणि इतर खास तरतुदींमुळे अंतिम अधिकार हे केंद्राकडेच राहतात. न्यायपालिका या संतुलनावर लक्ष ठेवते, पण राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकवण्यासाठी या रचनेचा अंतिम उद्देश सहकारी संघराज्य म्हणजेच कोऑपरेटिव्ह फेडरलिझम प्रणालीला प्रोत्साहन देणं हाच आहे. आणि जाता जाता एक विचार, बदलत्या काळानुसार केंद्र आणि राज्यांमधलं हे नाजूक संतुलन बदलेल का? की आपल्या घटनाकारांनी भारताच्या विविधतेतील एकतेसाठी एक अशी कालातीत म्हणजे टाइमलेस चौकट तयार केली आहे जी कधीच बदलणार नाही? यावर नक्की विचार करा.